पाठ 6 नियम सर्वांसाठी स्वाध्याय. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. आपले सामाजिक जीवन टिंबटिंब आधारे चालते. उत्तर, आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते. स्वतंत्र भारताच्या संविधानाने टिंबटिंब प्रथा नष्ट केली. उत्तर, स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली. चुकीच्या रूढी परंपरामुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला टिंबटिंब येते. उत्तर, चुकीच्या रूढी परंपरामुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला उपेक्षा येते. प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. नियम का तयार करावे लागतात? उत्तर आहे, समाजातील प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये कोणती आहेत हे कळावे आणि कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी नियम तयार करावे लागतात. 2. आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्ये प्राचीन काळापासून आहेत? उत्तर, आपल्या सामाजिक जीवनात अहिंसा आणि शांतता ही मूल्ये प्राचीन काळापासून आहेत. 3. आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या? उत्तर, गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत. प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या? उत्तर, 1. जातीभेद व अस्पृश्यता कायद्याने बंद केली. 2. सती, बालविवाह यांसारख्या चालीरीतींवर कायद्याने बंदी घातली. 3. जादूटोणा, हुंडा पद्धती यांसारख्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या. 4. बालविवाह, बालकामगार अशा अनिष्ट प्रथांवरही बंदी घातली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम का करावे लागतात? उत्तर, आपण सर्वच बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो. आपल्या अनेक प्रकारच्या गरजांची पूर्तता ही निसर्गामुळेच होते. आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपभोग घेता यावा यासाठी साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी नियम करण्याची आवश्यकता असते. पाठ 7 आपणच सोडवू. आपले प्रश्न स्वाध्याय. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. समस्यांकडे डोळेझाक केल्यावर त्या अधिक टिंबटिंब बनतात. उत्तर, समस्यांकडे डोळेझाक केल्यावर त्या अधिक तीव्र बनतात. परिसरातील टिंबटिंब ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. उत्तर,
परिसरातील समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. सार्वजनिक समस्या म्हणजे काय? उत्तर. आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या असे म्हणतात. आ. सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात? उत्तर. सार्वजनिक समस्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात. ई. स्वच्छतेचे महत्त्व कोणत्या संतांनी पटवून दिले? उत्तर. स्वच्छतेचे महत्त्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांनी पटवून दिले. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अ. श्रमदानातून ग्रामसफाई ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर. कोणतीही व्यक्ती एकट्याने सारे गाव साफ करू शकत नाही. त्यासाठी गावातील लोकांनी एकत्र येऊन परस्परांच्या विचाराने आणि सहकार्याने गावाच्या स्वच्छतेबाबत पावले उचलणे गरजेचे आहे. गावातील प्रत्येकाने गावच्या स्वच्छतेला हातभार लावला तर कमी वेळात गाव स्वच्छ होण्यास मदत होईल. यामध्ये गावातील सांडपाण्याचे नियोजन, उकिरड्यावरील कचऱ्याची योग्य ती व्यवस्था करणे इत्यादी बाबी केल्या जातात. आ. शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल? उत्तर. शांततेला पूरक वातावरण निर्माण होण्यासाठी समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे. प्रत्येकाला आवश्यक ती सुरक्षा मिळाली पाहिजे. समाजातील शोषण थांबवले पाहिजे. समाजातील विषमता कमी केली पाहिजे. सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी प्रत्येकाला मिळवून दिली पाहिजे. सर्वांनी शांततेचे महत्त्व समजावून घेतले पाहिजे. प्रश्न चौथा. पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल? अ. वर्गप्रमुखाला वर्गात शांतता निर्माण करायची आहे. उत्तर. वर्गातील सर्व मुलांना त्यांचा अपूर्ण अभ्यास पूर्ण करण्यास सांगता येईल. सर्व मुलांना त्यांच्या आवडत्या कृतीमध्ये गुंतवून ठेवता येईल. वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या मताचा आदर केला जाईल याची खबरदारी घ्यावी. आ. गणित विषयाचे शिक्षक काही अपरिहार्य कारणास्तव आज वर्गात येऊ शकत नाहीत. उत्तर. मागील तासाला शिकवलेल्या गणितांची उजळणी करेन. वर्गप्रमुखाने दिलेल्या सूचनांचे पालन करेन. ज्या पद्धतीची गणिते सोडवायला कठीण जातात त्यांचा अधिक सराव करेन. ई. क्रीडांगणावर खेळाच्या सामन्याच्या वेळी
दोन संघामध्ये वाद निर्माण झाला आहे. उत्तर, झालेल्या वादाचे योग्य ते विश्लेषण करून चूक कोणाची आहे ते निष्पक्षपातीपणे सांगेन. दोन्ही संघाची समजूत काढून त्यांच्यात पुन्हा सलोख्याचे संबंध घडवून आणण्याचा प्रयत्न करेन. पाठ 8 सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा. स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. सुविधांचा वापर आपण टिंबटिंब केला पाहिजे. उत्तर, सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे. आ. आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे टिंबटिंब असते. उत्तर, आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जग असते. ई. शाळेच्या जडणघडणीत टिंबटिंब वाटा असतो. उत्तर, शाळेच्या जडणघडणीत समाजाचा वाटा असतो. प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या आहेत? उत्तर, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण आणि वाहतूक या काही महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत. आ. सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते? उत्तर, सार्वजनिक सेवा या सेवा देणाऱ्या संस्था आणि सेवा उपभोगणारे आपण सर्व लोक मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होते. ई. प्रत्येक मुलामुलींचा कोणता हक्क आहे? उत्तर, प्रत्येक मुलामुलींना शिक्षणाचा हक्क आहे. प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. आपण कोणकोणत्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो? उत्तर, आपण बससेवा, रेल्वे सेवा इत्यादी सार्वजनिक वाहतूक सेवा, टपाल, दूरध्वनी, अग्निशमन दल, पोलीस, बँका, नाट्यगृहे, बाग, बगीचे यांसारख्या सार्वजनिक सेवांचा आपण वापर करतो. आ. शाळेत शिक्षक, पालक आणि माता पालक संघ का असावेत? उत्तर, शाळेतील शिक्षक, पालक आणि माता पालक संघामुळे शिक्षक आणि पालक यांच्यात संवाद होतो. शाळेच्या विविध उपक्रमांत पालकांचा सहभाग वाढतो. एकमेकांच्या मतांची देवाणघेवाण होते. प्रश्न चौथा. काय होईल ते लिहा. अ. मुलामुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर? उत्तर, मुलींचे शिकण्याचे प्रमाण कमी होईल. समाजामध्ये विषमता निर्माण होईल. समाजात निरक्षरतेचे प्रमाण वाढीस लागेल.
आ. समाजाने शाळेला मदत केली नाही तर काय होईल? शाळेच्या प्रगतीला अडथळे निर्माण होतील. विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतील. शाळेच्या समस्या वाढतील. ई. सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला तर उत्तर. सार्वजनिक सुविधांची कार्यक्षमता वाढेल. सार्वजनिक सुविधांवरील खर्चामध्ये बचत होईल. नवनवीन सुविधांची निर्मिती करण्यासाठी हातभार लागेल. पाठ 9. नकाशा आपला सोबती. स्वाध्याय. प्रश्न पहिला. तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भुरुपांची यादी करा. भुरुपे दाखवण्याची पद्धत वापरून त्यातील एखादे भुरूप वहीत काढा. उत्तर. तुम्ही तुमच्या परिसराच्या निरीक्षणावरून हे उत्तर देऊ शकता. उदाहरणादाखल उत्तर आहे हे तुम्ही बघू शकता. भुरुपांची यादी: डोंगर, अंबागड, गायखुरी, टेकड्या, गायमुख, चांदपूर, भीमसेन पवनी मैदान, वैनगंगा नदीचे मैदान. यामध्ये सूची दिलेली आहे: जास्त उंचीचा प्रदेश, मध्यम उंचीचा प्रदेश, तालुका, मुख्य ठिकाण. तर या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता. प्रश्न दुसरा. खालील 2 वाक्यांतील भूरूपदर्शक शब्दांना अधोरेखित करा व त्यासाठी चिन्हे व खुणा तयार करा. वाक्य: सोनाली टकमक डोंगराच्या पलीकडे राहते. तर या वाक्यामध्ये भूरूपदर्शक शब्द आहेत डोंगराच्या म्हणजेच डोंगर. भूरूपदर्शक शब्द डोंगराच्या म्हणजेच डोंगर हा भूरूपदर्शक शब्द आहे आणि यासाठी चिन्हे व खुणा या पद्धतीने असेल. ब. निमेष घारापुरी बेटावर सहलीला गेला आहे. यामध्ये भूरूपदर्शक शब्द आहे बेटावर म्हणजेच बेट. बेटासाठी चिन्हे व खुणा असे असेल. प्रश्न तिसरा. खालील घटकांसाठी चिन्हे व खुणा तयार करा. घटक आहेत घर, रुग्णालय, कारखाना, बाग, खेळाचे मैदान, रस्ता, डोंगर, नदी. तर यासाठी आपल्याला चिन्हे व खुणा तयार करायचे आहेत. तर याचं उत्तर आहे घर. घरासाठी चिन्हे व खुणा असे असेल. रुग्णालयासाठी कारखाना, कारखान्यासाठी चिन्हे व खुणा असे असेल. बाग, बागेसाठी या पद्धतीने. खेळाचे मैदान, खेळाच्या मैदानासाठी या पद्धतीने. रस्ता, रस्त्यासाठी
चिन्हे व खुणा या असे असेल. डोंगर, डोंगरसाठी या पद्धतीने आणि नदी, नदीसाठी या प्रकारे. प्रश्न चौथा. सोबतचा नकाशा रंगसंगतीच्या आधारे उंची दाखवतो, परंतु त्यातील एक रंगसंगती चुकली आहे. त्या जागी कोणती रंगसंगती योग्य आहे ते नोंदवा. तर नकाशाचे निरीक्षण केले असता असे दिसून येते की निळी रंगसंगती चुकली आहे. त्या जागी हिरवी रंगसंगती योग्य आहे. पाठ 10वा. ओळख भारताची. स्वाध्याय. प्रश्न पहिला. पुढील विधानांतील चूक दुरुस्त करून विधाने वहीत लिहा. अ. हिमाचल प्रदेशात कॉफीचे मळे आहेत. उत्तर. केरळ, कर्नाटक राज्यात कॉफीचे मळे आहेत. आ. कोकण प्रदेश भारताच्या पूर्व भागात आहे. उत्तर. कोकण प्रदेश भारताच्या पश्चिम भागात आहे. ई. त्रिपुरा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे. उत्तर आहे. गोवा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे. ई. साबरमती नदी मध्य प्रदेशातून वाहते. तर हे चूक असून साबरमती नदी ही गुजरातमधून वाहते. उ. सह्याद्री पर्वत आंध्र प्रदेशात आहे. उत्तर आहे. सह्याद्री पर्वत हे महाराष्ट्रात आहे. प्रश्न दुसरा. पृष्ठ क्रमांक 44 व पृष्ठ क्रमांक 47 वरील नकाशे अभ्यासा व कोणत्या नद्या कोणत्या राज्यातून वाहतात ते वहीत नोंदवा. नद्या व त्या वाहत असलेली राज्य. गंगा नदी ही वाहते उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यातून. नर्मदा नदी ही वाहते मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांतून. बियास नदी ही वाहते पंजाब व हिमाचल प्रदेश राज्यातून. कावेरी नदी ही वाहते कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यातून. कृष्णा नदी ही वाहते महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातून. ब्रह्मपुत्रा नदी ही वाहते आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतून. गोदावरी नदी ही वाहते महाराष्ट्र आणि तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांतून. साबरमती नदी ही वाहते राजस्थान आणि गुजरात राज्यातून.